या मध्ये या मध्ये या इकडे गाडीवर विकास बसाव रे विकास बसाव बापरा बसा काल जसं की आपण पाहिलेलं आहे, संपूर्ण देशामध्ये ईदचा त्यौहार आम्ही साजरा करत होतो सर्व मुस्लिम बांधव. पण काल कुठेतरी आपण ईद साजरी करतोय, पण ईद साजरी करत असताना आपण एक आपलं समाजाचं भान ठेवून जे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं जे हत्या प्रकरण जे झालेलं आहे मस्साजोग येथे, त्यानिमित्त आम्ही कुठल्याही प्रकारची कापडांची काल खरेदी केलेली नाही. फक्त एक गेट टुगेदर सर्वांच्या भेटीगाठी होतात म्हणून एक थोडाफार आपलं चहापानसारखा एक थोडाफार खाण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. बऱ्याच वेळेला मी धनंजय भाऊ देशमुख यांना विनंती केली की तुम्ही थोडंफार बाहेर निघा, शक्यतो आईला, वहिनीला आणि वैभवी विराजला घेऊन या. पण त्यांचं काही येणं नाही झालं आणि माझ्या शब्दाच्या आग्रहाखातर काल धनंजय भाऊ इथे माझ्या घरी आले आणि त्यांनी येऊन भेट दिली. काल कुठेतरी एक भावनिक प्रसंग होता, पण मी स्वतःला काल माझ्या भावनेला मी आवर घातला. कारण मला विशेष म्हणजे धनंजय भाऊंना असं भावनिक करून मला त्यांना कमजोर पाडायचं नाही, म्हणून मी माझ्या काल भावनांना आवर घातला. कुठेतरी एक डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंना मी लपवत त्यांनी जी घरी भेट दिली त्यांच्या भेटीला मी सलाम करतो. कारण मी शब्दात बोलावं तेवढं कमी आहे ह्या व्यक्तीबद्दल. कारण आपला एक पाठीराखा, एक आपला मोठा भाऊ, एक आपला आधार असतो आणि ते आधार त्यांचा निघून गेलेला असतानासुद्धा आज समाजात ते सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. काल एक क्लिप माझ्याकडे आली, त्यांनीच पाठवलेली होती मस्साजोगची. आणि काल माझं कुटुंबसुद्धा, माझे वडील आहेत, मी त्यांना बोललो जे काही आहे आणि शेवटी माझ्या खांद्यावरती हात टाकून ते त्यांना गाडीपर्यंत सोडलं. पण एक कुठेतरी आमचा सर्व परिवार एकत्र आला, भाऊंना भेटला, भाऊंना थोडंफार बरं वाटलं. पण काल मस्साजोगमध्ये सुद्धा काल लोकांनी आमच्या ईद साजरी केली नाही. एक त्यांची गळाभेट घेऊन अक्षरशः रडत होते लोक. कारण संतोष अण्णांचं स्वप्न होतं की येणारी ही जी ईद आहे 2025ची, ही खूप मोठी मुस्लिम बांधवासाठी एक साजरी करायची होती. कारण मस्साजोग येथे अवाढव्य असं एक खूप मोठं न भूतो न भविष्य असं त्यांनी स्मशानभूमीचं काम केलेलं होतं. अण्णा सदैव आपण आठवणीत राहाल. तर मित्रांनो, काल जसं की आपण पाहिलेलं आहे, काल धनंजय भाऊ देशमुख माझ्या परिवारासाठी आणि माझ्या शब्दाच्या आग्रहाखातर काल इथे आले होते. काल आल्याच्या नंतर त्यांचे भेटीगाठ झाली. पण एक कुठंतरी मनामध्ये एक वेगळंच भावनिक प्रसंग आठवत होता. अक्षरशः मी एवढा माझ्या भावनाला आवर घातलेला आहे काल. कारण मला त्यांना कमजोर पाडायचं नाही. कारण एकमेव ती व्यक्ती आहे जी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या परिवारासाठी एक मेन कॅरेक्टर ते आज प्ले करतायत. कारण खरंच ते जर वीक जर पडले तर अख्खं त्यांचा परिवार वीक पडेल. पण कुठेतरी मी असं मला वाटत होतं की मी त्यांना कडाडून एक मिठी मारावी आणि माझं जे काही अंतकरण आहे त्यांच्यासमोर मोकळं करावं. पण मी माझ्या भावनेला मी खूप आवर घातला काल. पण कुठेतरी एक आपण समाजाशी एक काहीतरी आपली एक नाळ जोडली गेलेली आहे.
आणि विशेषतः माझी ह्या परिवारासोबत एक वेगळीच नाळ जोडली गेलेली आहे. पण तरी सुद्धा मी काल कुठल्याही गोष्टींना न हे करता मी त्यांना जास्त काही बोललो नाही. आले त्याबद्दल त्यांचा आभार. आणि दुसरी गोष्ट जे काही त्यांनी वेळ काढला परिवारासाठी माझ्यासाठी आणि इथे ते आल्याच्या नंतर बऱ्याच वेळ आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. परत धनुभाऊ इथून निघून गेले आणि आम्ही पाठीमागे चर्चा केली परिवाराची की म्हणजे एक व्यक्ती आज मेन त्यांच्या ते घराचा स्तंभ आहेत आणि ते स्तंभ जर वीक पडलं तर कसं आहे. कारण म्हणून मी सातत्याने काल प्रयत्न करत होतो की आपल्याला असं कुठंतरी एक परिवाराशी आपल्याला एक नाळ जोडली गेली आहे. पण जे धनुभाऊंनी काल इथं येऊन प्रत्यक्ष मला भेट दिली त्याबद्दल धनुभाऊचे खूप खूप आभार. अल्लाह ईश्वर चरणी आम्ही नेहमी एक महिन्यात मी नेहमी हीच दुआ करत राहिलेलो आहे, हीच प्रार्थना करत राहिलेलो आहे की लवकरात लवकर जे आहे नीच नराधमांनी जे काही कुकर्म जे काही काम हे हत्याकांड जे केलेलं आहे संतोष अण्णा देशमुख यांच्यावर जे असं काही म्हणजे शब्द सुद्धा कमी पडतात एवढं ह्या बेकार काम ह्या लोकांनी केलेलं आहे. तर लवकरात लवकर ह्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा. आणि आज खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतोय माझ्या व्हिडिओमध्ये, पण आज परत एकदा मी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अनाथांचे नाथ असलेले आमचे सर्वांचे एकनाथजी शिंदे साहेब आपले मनापासून आभार मानतो. आपण त्या परिवाराला एक कुठेतरी घर दिलेलं आहे आणि खरोखर एक गरज होती त्या कुटुंबाला एका घराची. पण त्याबरोबरच आपण त्यांना न्यायही मिळवून देण्यामध्ये आपली खूप मोठी भूमिका असावी हे सर्व महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे आणि ते आपण कराल. कारण पाठीमागे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे सुद्धा मसाजोगला आले होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जर असते तर आज ह्या लोकांना फोडून काढलं असतं ह्याच्यामध्ये जेलमध्ये. पण एक कुठेतरी त्यांनी जे काही काम जे केलेलं आहे महाराष्ट्रामधील तमाम जनतेच्या मनात होतं की त्यांना एक कुठंतरी एक निवारा चांगला असला पाहिजे आणि चांगल्यापैकी एक 4 BHK अशा प्रकारचं त्यांनी प्लॅन करून तिथे त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते नेहमी येऊन पाहणी करतायत. आपल्या बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सचिन भैयाजी मुळूक साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन सातत्याने पाहणी करतायत. अनिलदादा जगताप असतील हे सुद्धा सातत्याने येऊन त्यांचे मिस्त्री सोबत सतत म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे कंटिन्यू त्यांचे कॉल चालू आहेत. ते नेहमी अपडेट घेत आहेत आणि अशाच स्वरूपाचं जे काही काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काही केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांचे मी सर्वस्वी आभार मानतो. आणि आय होप लवकरात लवकर त्यांच्या परिवाराला एकदा पुन्हा न्याय मिळेल हीच अपेक्षा बाळगतो. जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर जाता व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.